ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा सगळ्या मंडळींचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हळूहळू उष्णता वाढत चाललेली आहे. गल्लोगल्ली कुल्फीच्या गाड्यांच्या घंटा वाजत आहेत. लहान मंडळींचा हट्ट चाललेला आहे कुल्फी खाण्यासाठी आणि म्हणूनच मी देखील आज घेऊन आलेली आहे चॉकलेट कुल्फी. बनवण्यास अतिशय सोपी. कढईमध्ये घेतलेलं आहे अर्धा लिटर फुल फॅट दूध. हे दूध मी सकाळी तापवलं असल्यामुळं त्यावर साय आलेली आहे. हे साई सहित दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 टीस्पून कोको पावडर, 2 टीस्पून मिल्क पावडर घालून घेतलं आणि आता एक फिस्कर घेऊन हे पावडर सगळं दुधामध्ये मिसळून घ्यायचं. या ठिकाणी पाहू शकता एकही गुठळी झालेली नाही. गॅस पेटवायचा आणि त्यावर ही कढई ठेवायची आणि सतत स्पॅच्युलाने ढवळायचं. कढईच्या आजूबाजूला चिकटलेलं लगेच काढून दुधामध्ये घालायचं. त्यामध्ये साय होऊन देऊ नये एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अगदी 7 ते 8 मिनिटात हे दूध आपलं आटायला लागतं. या ठिकाणी पाहू शकता चांगलं दूध आटलेलं आहे. त्यामध्ये मी जसं आपल्याला गोड हवी ही कुल्फी त्या प्रमाणामध्ये साखर घालायची. मी एवढ्या दुधासाठी 3 टीस्पून साखर घातली. एका वाटीमध्ये 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचं. त्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं म्हणजे या कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची आणि उकळत असलेल्या दुधामध्ये घालायची. घालताना आपण सतत ढवळत राहायचं आहे. पाहू शकता दूधही आटलेलं आहे आणि आता ही स्लरी मी यामध्ये घालून घेते म्हणजे अजून त्याला एक घट्टपणा येतो आणि ही घालत असताना सतत ढवळायचं आहे. गुठळी होऊ नये याची काळजी घ्यायची आणि जवळजवळ आपल्याला 5 मिनिटं हे पुन्हा एकदा उकळून घ्यायचं आणि चांगलं थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मग आपल्याकडे जे काही कुल्फीचे मोल्ड असतील ते घ्यायचे, त्यामध्ये ओतायचं किंवा मोल्ड नसतील तर आपण आपले स्टीलचे ग्लास घेऊ शकतो. मस्तपैकी हे बॅटर झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन देखील दाबा. आणि हो, अजूनही तुम्ही सात्विक पक्वान्न चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि सर्वात आधी सात्विक पक्वान्नमधील व्हिडिओ पाहायला मिळेल. ज्यांनी चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी मी सगळ्या मोल्डमध्ये कुल्फीचं बॅटर ओतलेलं आहे. शिल्लक असलेलं बॅटर आहे ते मी या मातीच्या पेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आपण स्टीलच्या पेल्यामध्ये सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे हे बॅटर लावू शकता. एका प्लास्टिकने या ग्लासला बंद करायचं. बंद यासाठी करायचं की आईसचे क्रिस्टल त्यामध्ये होऊ नयेत, स्मूथ अशी आपली कुल्फी व्हावी यासाठी. आणि मी फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट ही कुल्फी ठेवून दिलेली आहे. मध्ये मध्ये लाईट गेल्यामुळं काल नाईटला लावलेली कुल्फी मी आज नाईटला काढलेली आहे. अगदी सहज निघालेली आहे. काढण्याआधी पाण्याच्या ग्लासमध्ये थोडेसे मोल्ड डुबवून ठेवायचे आणि एकदम सहज निघते. तुम्ही ही कुल्फी बनवा, खा, मुलंही खुश होतील आणि तुम्ही खुश व्हा. सात्विक पक्वान्न पहा, सात्विक खा आणि स्वस्थ राहा. आणि ही कुल्फी नक्की करून बघा कशी झाली होती ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.